नमस्कार. विज्ञानयात्री वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री वेंडेल मेरेडिथ स्टेनले हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1946 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. स्फटिकीकरण तंत्र पद्धतीने टोबॅको मोझाईक व्हायरस TMV या विषाणूच्या विलगीकरण संदर्भातील संशोधन कार्यासाठी वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांनी जॉन हॅवॉर्ड नॉर्थट्रॉप आणि जेम्स B समनर यांच्यासोबत सन 1946च्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकामध्ये भागीदारी नोंदवली. जॉन हॅवॉर्ड नॉर्थट्रॉप हे एक प्रसिद्ध अमेरिकन बायोकेमिस्ट जैवरसायनशास्त्रज्ञ होते. एन्झाईम्स प्रथिने आणि विषाणूंच्या अभ्यासात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना 1946 सालच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. सन 1946मध्ये जेम्स बॅचलर समनर आणि वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांच्यासह त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी पाचक एन्झाईम्स आणि जंतुनाशक प्रथिने शुद्ध स्वरूपात बाहेर काढण्यात आणि त्यांचे स्फटिकीकरण क्रिस्टलायझेशन करण्यात यश मिळवले. दिनांक 27 मे 1987 रोजी ॲरिझोना, अमेरिका येथे त्यांचे निधन झाले. जेम्स बॅचलर समनर हे अमेरिकन क्रायोप्रॅक्टिक बायोकेमिस्ट जैवरसायनशास्त्रज्ञ होते आणि त्यांना सन 1946चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी शोध लावला की एन्झाईम्स किण्व स्फटिकीय रूपात आणता येतात आणि ते प्रथिने असतात. त्यांनी सन 1926मध्ये पहिल्यांदा युरिएज नावाच्या एन्झाईमचे स्फटिक बनवले. एन्झाईम्स हे प्रथिने असतात हे सिद्ध करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांच्या या शोधामुळे जैवरासायनिक क्षेत्रात मोठी क्रांती झाली. त्यांना सन 1946चे नोबेल पारितोषिक जॉन हॅवॉर्ड नॉर्थट्रॉप आणि वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांच्यासह संयुक्तपणे मिळाले. कुष्ठरोग निवारणार्थ रासायनिक संयुगे, डायफिनिल रासायनिक संयुगे, स्टिरिओ रसायनशास्त्र, स्टिरॉल रासायनिक संयुगे आणि तंबाखू मोझाईक विषाणू हे वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांच्या संशोधन कार्यातील विषय होते. तंबाखू वनस्पतीमध्ये मोझाईक रोगासाठी कारणीभूत असलेल्या टोबॅको मोझाईक व्हायरस TMV या विषयातील वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांच्या संशोधनामुळे विषाणूंच्या केंद्रकामलांच्या न्यूक्लिओप्रोटीन यांच्या विलगीकरण शक्य झाले. टोबॅको मोझाईक व्हायरस TMV या विषाणूच्या संसर्गाने तंबाखू आणि सोलेनेसी परिवारातील वनस्पतींच्या पानावर चिवट लकाकणारा पारदर्शक पदार्थ तयार होतो. हा विषाणू म्हणून ओळखला जाणारा पहिला रोगकारक जर्म आहे. सन 1935मध्ये वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांनी टोबॅको मोझाईक व्हायरस हा विषाणू स्फटिकीकरण पद्धतीने वेगळे केले. टोबॅको मोझाईक व्हायरस हा स्फटिकीकरण झालेला पहिला विषाणू होता. स्फटिकीकरणानंतरही हा विषाणू क्रियाशील असल्याचे वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांच्या निदर्शनास आले. या विषाणूचे स्वरूप दंडगोलाकार रॉडसारखे आहे. या विषाणूचे बाह्य आवरण कॅप्सिड कोट हा प्रथिनांच्या 2130 रेणू यांचे तयार झालेले असते. या विषाणूचे जिनॉमिक सिंगल स्ट्रँड RNAच्या एका रेणूपासून बनवले असते. स्फटिकीकरण तंत्र पद्धतीने टोबॅको मोझाईक व्हायरस या विषाणूच्या विलगीकरण संदर्भातील संशोधन कार्यासाठी वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांना सन 1946 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांचा जन्म दिनांक 16 ऑगस्ट 1904 रोजी अमेरिका देशातील रिझविले, इंडियाना येथे झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. अर्लहॅम कॉलेजमध्ये त्यांचे रसायनशास्त्रातील पदवी शिक्षण पूर्ण झाले. इलिनॉय विद्यापीठातून सन 1927मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 2 वर्षांनी इलिनॉय विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र विषयातील संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांच्या
केमिस्ट्री अ ब्युटिफुल थिंग या पुस्तकाला पुलित्झर पारितोषिकाने गौरवण्यात आले. सन 1931मध्ये वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांना द रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चमध्ये सहाय्यक पदासाठी मान्यता देण्यात आली. सन 1931 ते सन 1948 या कालावधीत द रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेमध्ये ते सहाय्यक सहयोगी सदस्य आणि सदस्य या पदावर संशोधन कार्य केले. वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांनी सन 1948मध्ये बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात जीव रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापक पदासाठी कार्यरत होते. कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी विषाणू प्रयोगशाळा आणि स्वतंत्र विभाग तयार केले. वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांच्या स्मरणार्थ कॅलिफोर्निया विद्यापीठात बायोकेमिस्ट्री इमारतीचे नामकरण स्टेनले हॉल असे करण्यात आले. स्फटिकीकरण तंत्र पद्धतीने टोबॅको मोझाईक व्हायरस या विषाणूच्या विलगीकरण संदर्भातील संशोधन कार्यासाठी वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांनी जॉन हॅवॉर्ड नॉर्थट्रॉप आणि जेम्स बी समनर यांच्यासोबत सन 1946च्या रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिकामध्ये भागीदारी नोंदवली. जॉन हॅवॉर्ड नॉर्थट्रॉप कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले अमेरिका येथे बॅक्टेरियोलॉजी आणि मेडिकल फिजिक्स एमिरिटस प्राध्यापक आणि जीवरसायनशास्त्रज्ञ पदावर कार्यरत होते. जेम्स बॅचलर समनर हे अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ एन्झाईम्सचे स्फटिकीकरण केले जाऊ शकतात हे त्यांचे संशोधन. एन्झाईम्स ही प्रथिने हे सिद्ध करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होय. वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त उल्लेखनीय पुरस्कारामध्ये रोझेनबर्ग मेडल, अल्डर प्राईज, स्कॉट अवॉर्ड, अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंट गोल्डन प्लेट अवॉर्ड आणि AMA सायंटिफिक अचिव्हमेंट अवॉर्ड यांचा समावेश आहे. दुसऱ्या महायुद्ध कालावधीत त्यांनी व्हायरल इन्फ्लुएंजासाठी लस विकसित करण्यात शास्त्रज्ञांचा टीमचे नेतृत्व केले. त्यांच्या प्रयत्नामुळे अनुवंशिकतेचा आण्विक आधार समजून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि आण्विक जीवशास्त्राच्या नवीन वैज्ञानिक क्षेत्राचा पाया तयार झाला आहे. स्फटिकीकरण तंत्र पद्धतीने टोबॅको मोझाईक व्हायरस या विषाणूच्या विलगीकरण संदर्भातील संशोधन कार्यासाठी वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांनी जॉन हॅवॉर्ड नॉर्थट्रॉप आणि जेम्स बी समनर यांच्यासोबत सन 1946 सालच्या रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिकामध्ये आपली भागीदारी नोंदवली. वेंडेल मेरेडिथ स्टेनले हे प्रसिद्ध अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ होते. तंबाखूच्या मोझाईक विषाणूचे स्फटिकीकरण करण्याच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना सन 1946मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. सन 1919मध्ये इलिनॉय विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली. स्टेनले यांनी सन 1935मध्ये दाखवून दिले की तंबाखूच्या पानावर रोग निर्माण करणारा मोझाईक विषाणू प्रथिनांच्या रेणूपासून बनलेला असतो आणि त्याचे स्फटिक तयार करता येतात. त्यांच्या या शोधामुळे हे सिद्ध झाले की विषाणूंना निर्जीव पदार्थासारखे स्फटिक रूपात आणता येते, ज्यामुळे जीव आणि निर्जीव यांच्यातील सीमेवर असणाऱ्या विषाणूंच्या रासायनिक स्वरूपावर प्रकाश पडला. कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले येथे प्राध्यापक आणि विषाणू संशोधन प्रयोगशाळेचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी इन्फ्लुएन्झा विषाणूचा अभ्यास केला आणि त्यांच्या प्रतिबंधासाठी लस विकसित करण्यात योगदान दिले. सन 1946मध्ये त्यांना जॉन नॉर्थट्रॉप आणि जेम्स समनर यांच्यासह रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. दिनांक 15 जून 1971 रोजी वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांचे सलामंका स्पेन येथे निधन झाले. विज्ञानयात्री वेंडेल मेरेडिथ स्टेनले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.